दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मानपाडा पोलीस स्थानकाला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली। थोडंसं अगोदर काय घडलंय किंवा कशामुळे हे घडलंय हे सुद्धा तपासणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली राहावी या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणं हेही अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। जो कोणी ज्यांनी या घटनेमध्ये जो मुलगा आपल्याला दिसतोय त्याला त्वरित अटक कशी होईल ते आपण पहा असं आम्ही ऑलरेडी त्यांना सांगितलं। दरम्यान मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची तिच्या घरी जाऊन भेट घेतली। पीडित तरुणीच्या रुग्णालयातल्या उपचारांची सारी जबाबदारी मनसेनं घेतल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं। ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणुसकीला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता आम्ही तिला पाहिलंय। खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून ती त्याच परिस्थितीत आहे, त्याच कपड्यांमध्ये आहे। तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखतंय की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीनी। सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट करतोय आणि तिची पुढची जी काही मेडिकल हॉस्पिटल